प्रतीक्षानगर बस डेपोमध्ये दोन बस गाड्यांना आग लागल्याची घटना आहे ती आज रात्री घडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याच ठिकाणी आहे ती काही वेळापूर्वी पहिल्या बसला आग लागलेली होती आणि त्यानंतर आता दुसऱ्या बसला देखील ही आग लागलेली आहे। तात्काळ या ठिकाणी फायर ब्रिगेड आहे, त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। दोन्ही गाड्या आहेत त्या पहिल्यांदा लागलेल्या गाडीवरती त्यांनी फायर ब्रिगेडने येऊन कूलिंग केलेलं होतं, परंतु थोड्या वेळाने आता या ठिकाणी या दुसऱ्या गाडीला आग लागलेली आहे। फायर ब्रिगेड येऊन याच्यावरती कूलिंगचं काम सध्या सुरू आहे। या दोन्ही गाड्या आहेत त्या दोन्ही गाड्या दररोज रनिंग धावणाऱ्या आहेत। ह्या गाड्या आहेत त्या IPLला रिझर्व असल्याचं या ठिकाणी कळत आहे। मातोश्री कॉन्ट्रॅक्टच्या या गाड्या असून गेल्या 5 ते 6 वर्ष कंटिन्यू या गाड्या आहेत त्या आपल्या मुंबईच्या रस्त्यावरती धावताना आपल्याला पाहायला मिळतात। आगीचं कारण अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे, परंतु आज या ठिकाणी गाड्या आहेत त्या रस्त्यावरती धावल्याच्या नंतर आज ह्या प्रतीक्षानगर बस डेपोमध्ये येऊन उभ्या राहिल्याच्या नंतर अचानक ही आग लागलेली आहे। आग लागल्याच्या नंतरच या ठिकाणचे सर्व कर्मचारी असतील, अधिकारी वर्ग असतील, वर्ग येऊन या ठिकाणी सध्या ज्या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम आहे ते सध्या सुरू आहे। त्यामुळे आपण सध्या पाहतोय की ही आग लागलेली आहे ती आगीचं या ठिकाणी कूलिंगचं काम सध्या सुरू आहे। फायर ब्रिगेड असतील त्यासोबतच या ठिकाणी ज्या BSTचे अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत। जो कामगार वर्ग आहे तो देखील या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय। याच ठिकाणी आहे ती आग लागल्याच्या नंतर एकच धावपळ आहे ती सध्या उडाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी जे आपल्याला पाहतोय की सुरक्षा रक्षक असतील त्यासोबतच सर्व अधिकारी वर्ग आहे ते देखील या ठिकाणी सध्या उपस्थित आहे आणि या ठिकाणाहून सर्व गर्दी आहे ती सध्या खाली करण्यात येत आहे। आग लागलेली आहे, कधी आग लागलेली आहे काय ते तुम्ही नंतर सांगेन तुम्हाला, पण किती वाजता आग लागलेली नंतर सांगेन सर किती वाजता आग लागलेली आहे आणि आगीचं काही कारण समजलेलं आहे? नाही, आगीचं कारण तर अजून काही समजलेलं नाही आहे। हां, पण गाडी आग आता आज रात्री म्हणजे 1:30 लागल्याचं समजलेलं आहे। बाकी अद्याप त्याचं कारण कळलेलं नाही। आता बघू, इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर बघू काय होते ते। पहिलं एक बसला आग लागलेली आणि आता दुसऱ्या बसला आग लागल्याची माहिती मिळते। हां, पहिली बस ही 23:45ला लागलेली आहे। तिचं पण कारण नाही आणि दुसरी ते आता 1:30 वाजता रात्री लागलेली आहे। अजून कारण समजलं नाही आहे, बघू आता इन्व्हेस्टिगेशन झाल्यावर काय। गाड्या दोन्ही ओके होत्या, ड्रायव्हरनं वगैरे स्विच वगैरे सगळे बंद केले होते। असं काही गाडीमध्ये काही तांत्रिक दोष दिसत नाही आहे, परंतु मेन कारण काय आहे ते आता माहिती होईल। धावणाऱ्या गाड्या आहेत का? दररोज धावणाऱ्या गाड्या आहेत, दररोज। आज नक्की कुठे धावलेल्या होत्या, कुठल्या रस्त्यावरती होत्या? आज गोव्याला जाऊन आले आणि ते IPLला रिझर्वेशनला गाडी होती, रिझर्व होती IPLसाठी। ड्रायव्हरचं काय म्हणणं आहे की ओके गाड्या? ड्रायव्हरचं म्हणणं आहे ओके। पण नक्कीच आपण पाहिलं तर हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।